नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा आणि छानशा अशा मिनी ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही खास लग्नासाठी टाकेद या गावी गेलो होतो। तर तिथनं जवळच हे देवस्थान आहे, टाकेदचं जे सर्व तीर्थ आहे ते तिथनं अगदी जवळच होतं। तर म्हटलं चला दर्शन पण घेऊन येऊ। तर गेल्यावर आम्हाला मस्त तिथं जटायू पक्षाचं दर्शन झालं, प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतलं। त्यानंतर तिथं शिवलिंग पण आहे, तिचं पण दर्शन घेतलं। आणि हे जे समोर बघताय ना, तिथे एक शिवलिंग आहे आणि त्यामध्ये एक देवाच्या नावाचा गोटा आहे। तर असं म्हणतात की आपली इच्छा मनात धरायची आणि तो गोटा काढण्याचा प्रयत्न करायचा। मनात धरलेली जी इच्छा जर पूर्ण होणार असेल ना, तर तो गोटा पटकन बाहेर येतो आणि नसेल होणार तर येत नाही, असं आम्ही पूर्वीपासून ऐकत आलेलो। पण आज आम्ही पण त्याचा प्रत्यक्षात अनुभव घेणार होतो। तर बऱ्याच जणांनी गोटा काढण्याचा प्रयत्न केला, काहींना निघाला, काहींना नाही निघाला। तर आता बारी होती माझ्या आऊंची। त्यांनी मनात काय इच्छा धरली होती ती मलाही नाही सांगता येणार, पण देवाच्या आशीर्वादाने तो गोटा अगदी पटकन वरती आला आणि मनाला कुठेतरी खूप समाधान वाटलं। तो गोटा आम्ही काढल्यावरती तीर्थावर नेला, त्याला छान अशी अंघोळ घातली आणि त्याला पुन्हा त्याच्या जागेवरती आणून ठेवलं। टाकेदला गेल्यावर तुम्ही कधी हा गोटा काढून पाहिलाय का आणि निघालाय का ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा। बाय बाय।